नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं साईदीप एज्युकेशन यूट्यूब या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। मॅथचे सर्व लेसन संपवल्यानंतर आपण आता सायन्स या विषयाकडे वळलेलो आहोत। सायन्स पार्ट फर्स्ट मध्ये आपण फोर्थ लेसन इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारेचे परिणाम या चॅप्टर आपण आज बघणार आहोत। परंतु आपणापैकी जर कोणी सर्वप्रथम या चॅनलवर आला असाल, प्रथमच असाल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। ओके, टुडेज लेक्चर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारेचे परिणाम। सो व्हेन वी स्टडी द इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारेचे परिणाम पाहत असताना सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो आपल्या माइंडमध्ये एक गोष्ट रिमाइंड होणं गरजेचं आहे, ती म्हणजे इलेक्ट्रिक करंटचा इफेक्ट पाहायचा आहे। पण इलेक्ट्रिक करंट, व्हॉट इन बाय इलेक्ट्रिक करंट? इलेक्ट्रिक करंट मीन्स काय? विद्युत प्रवाह। मग विद्युत प्रवाह म्हणजे काय? कोणी म्हणेल विद्युत धारा, मग विद्युत धारा म्हणजे काय? कोणी म्हणेल धारा विद्युत, मग धारा विद्युत म्हणजे काय? दॅट इज क्वेश्चन, बट दिस इज इजी। खूप साध्या साध्या उदाहरणांमधून ह्या गोष्टी समजून सांगता येतील, पण आपल्याला वन शॉट रिव्हिजन करायचे आहे, फास्ट रिव्हिजन करायचे आहे, पूर्ण चॅप्टर एंड करायचं आहे, म्हणून घाईत जावं लागेल। तरी पण सहज सांगून देतो, नदीचा जो पाणी वाहतं, नदीचं धरणातनं पाणी सुटलं, नदीचं पाणी वाहतं, आपण म्हणतो अरे बाप रे, नदीमध्ये पाण्याचा प्रवाह, खूप मोठा पाण्याचा प्रवाह आहे। पण त्याच उलट जर आपण घरी आलो आणि आईने ग्लासमध्ये पाणी आणायला सांगितलं, त्या ग्लासमधनं पाणी ओतायला लावलं, तेल ओतायला लावलं, दूध ओतायला लावलं, पाणी ओतायला लावलं, ताई म्हणते हळूच, पाण्याची बारीक धार कर। म्हणजे बघा, ग्लासने पाणी ओतताना पाणीच ओतत आहे, पाणीच वाहत आहे, पण तिथे आपण पाण्याची धार म्हणत आहे। आणि नदीचं पाणी वाहताना मात्र नदीचा प्रवाह, लिंगच बदलून टाकलं, ती धार आणि तो प्रवाह। पहिल्यांदाच ऐकताय ना अशी उदाहरणं? हो, सायन्स आहे पाण्याचा प्रवाह आणि पाण्याची धार। पाण्याचे मॉलिक्यूल, पाण्याचे रेणू वाहतात, त्याला पाण्याचा प्रवाह म्हणतात किंवा पाण्याची धार म्हणतात। अगदी त्याचप्रमाणे सिमिलर वे इकडे पण तसंच आहे, सिमिलर वे इकडे पण तसंच आहे। द फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन्स is called electric current. Flow of electrons is called as electric current. So the definition, flow of electrons is called as electric current. This is simple definition and proper. अजून थोडंसं प्रॉपर जाऊया, डीप मध्ये जाऊया, कारण सीईटीला येऊ शकतं। द अमाउंट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, द अमाउंट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज फ्लोविंग थ्रू पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनल एरिया विथ टाइम। The amount of electric charge flowing through particular cross sectional area with a unit time is called as electric current. ही इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन झाली। विद्युत प्रवाह कशाला म्हणायचं, विद्युत प्रभार कशाला म्हणायचं? तर साधी गोष्ट आहे। आणि त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला इलेक्ट्रिक सर्किट, विद्युत परिपथ कशाला म्हणायचं? अ कंटिन्युअस पाथ ऑफ द कंडक्टिंग वायर्स अँड अदर रेजिस्टन्सेस बिटवीन द टर्मिनल्स ऑफ बॅटरी। बॅटरीची जी दोन टोकं आहेत, निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टोकापासून पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह टोकापासून निगेटिव्ह, पण कंटिन्युअस, ब्रेक नसला पाहिजे। मग मध्ये अनेक पार्ट्स येऊ शकतील, की येऊ शकेल, बल्ब असेल, रेजिस्टन्स असतील, एनिवे एनिथिंग, बट continuous path conducting and other resistances between the two terminals of the battery, that is called as electric circuit. याला विद्युत परिपथ असं म्हणत आहोत आपण। एक मार्ग असतो पण कंटिन्युअस, दॅट इज इलेक्ट्रिक सर्किट। सर्किट पूर्ण झाल्याशिवाय बल्ब ग्लो होणार नाही। ओके, मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्र आपण ज्याला म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्र। वाहकातून वीज वाहत असताना कंडक्टरमधनं इलेक्ट्रिक
इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असताना त्या वाहकाभोवती अराउंड द स्पेस ऑफ द कंडक्टर अराउंड द स्पेस ऑफ द करंट कॅरिंग कंडक्टर हॅविंग द फोर्स and the exist force is called as a magnetic field. वाहकामधून ज्यावेळेस विद्युतधारा वाहते त्यावेळेस त्या वाहकाभोवती चुंबकीय बल तयार होतं आणि जेवढ्या भागामध्ये ज्या एरियामध्ये चुंबकीय बल तयार झालेलं आहे, मॅग्नेटिक फोर्स तयार झालेला आहे, त्याला त्या क्षेत्राला, त्या एरियाला, त्या रिजनला मॅग्नेटिक फील्ड असं म्हणत आहोत आपण. मग त्यामध्ये मॅग्नेटिक लाईन्स आहेत. मॅग्नेटिक लाईन्स आर पॅरलल टू इच अदर, डज नॉट इंटरसेक्ट इच अदर. येऊ शकतो MCQ मध्ये की इंटरसेक्ट होत नाहीत, पॅरलल असतात मॅग्नेटिक लाईन्स. आणि ज्या ठिकाणी पोल असतात त्या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्स एकदम क्लोज टू इच अदर असतात, कारण बिकॉज ऑफ द मॅग्नेटिक पॉवर इज व्हेरी हाय टू द बोथ पोल अँड व्हेरी लो ॲट द बिटवीन. मध्ये मात्र कमी पॉवर असते, कारण पोलला मात्र, ध्रुवांवर मात्र N पोल आणि S पोलला मात्र जास्त पॉवर असते, मॅग्नेटिक फील्ड. सो द नेक्स्ट पॉइंट स्टुडंट्स, राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल दिसतोय, राईट हँड थंब रूल. आणि हेही नाही समजलं तर व्हेरी इझी, व्हेरी इझी. आपल्या सायदीप एज्युकेशन म्हणजेच आपल्या सायदीप कोचिंग क्लासेसचा लोगो पहा ना. राईट हँड थंब रूल असा लोगो आहे बघा. तुम्हाला अंगठा दिसेल, सर्व फिगर दिसतील. येस, ओके, सी ऑन द ब्लॅकबोर्ड. येस, राईट हँड थंब रूल. कुणीही असू द्या, द्या ना बेस्ट लक, काय प्रॉब्लेम आहे, होऊ द्या, सर्वांचा प्रोग्रेस होऊ द्या. ओके, एनिवे, राईट हँड थंब रूल कसा करा. राईट हँड थंब रूल सिम्पल वे. दिस इज पेन. कॅप काढून टाका. हा पेन आपल्या हातामध्ये पकडा. ह्या पेनाला हाताभोवती फिंगर्स कर्ल करा, बेंड करा. आणि हा जो आपला थंब आहे, तो थंब मात्र टुवर्ड्स द पॉइंटेड, ज्या बाजूने आपण लिहितोय त्या बाजूला ठेवा. ओके. आणि सपोज दिस पेन इज अ कंडक्टर. वायर आहे, कंडक्टर आहे, आणि ती वायर, तो कंडक्टर आपण हातात पकडलेला आहे असं लेट करा. सपोज दिस इज द कर्ली फिंगर्स अँड दिस इज द थंब. ओके, सो इजी. आता हे एकदा लक्षात राहिलं, एकदा अशी बेस्ट लक लोकांना द्यायची सवय झाली आणि सायदीपचा लोगो लक्षात राहिला की विषय संपला ना. राईट हँड थंब रूल. थंब डायरेक्शन ऑफ द करंट. डायरेक्शन ऑफ द करंट. आपला जो थंब आहे तो थंब डिनोटेड द डायरेक्शन ऑफ द करंट अँड द कर्ली फिंगर्स shows the magnetic field. When you held the conductor in your right hand, then thumb shows the direction of the current and curly finger shows the direction of the magnetic field. कोणत्या दिशेने करंट फ्लो होत आहे हे आपला थंब दाखवतो आणि कोणत्या दिशेने मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत आहे हे कर्ली फिंगर दाखवतात. इतका इज व्हेरी सिंपल राईट हँड थंब रूल. पण इथे कन्फ्युजन नका करू, कारण पुढे फ्लेमिंग लेफ्ट हँड, फ्लेमिंग राईट हँड येणार आहे. कन्फ्यूज नका करू. इथं ओनली राईट हँड थंब रूल आहे. थंब आला आहे इथे आणि थंब म्हणला का सायदीपचा लोगो आठवायचा आणि क्लिअर करायचं. थंब डायरेक्शन ऑफ करंट, कर्ली फिंगर डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. ओके. आता हा जर लक्षात राहिला असेल तर नेक्स्ट फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. लेफ्ट काहींना डावा आणि उजवाही समजत नाही, अवघड आहे. लेफ्ट. ओके. स्ट्रेच युअर मिडल फिंगर, इंडेक्स फिंगर अँड थंब ऑफ द लेफ्ट हँड. लेफ्ट हँडचा थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर स्ट्रेच करा. अशा तऱ्हेने स्ट्रेच करा. दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हिअर इज अ 90 degree. हिअर इज ऑल्सो 90 degree. Perpendicular to each other. And then thumb denoted, index denoted and middle finger denoted. काय डिनोट करताय? C. Thumb denoted direction of the force. Direction of the force. Index finger denoted direction of the magnetic field. Force, magnetic field. And middle
मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ द करंट. व्हेरी इझी. आता तुम्हाला CET आहे म्हणून शॉर्टमध्ये द्यायचं आहे, तुम्हाला डेफिनेशन नाही लिहायची. स्ट्रेच युअर लेफ्ट हँड, मिडल फिंगर, इंडेक्स फिंगर अँड थंब अँड परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर लक्षात ठेवा, येऊ शकतं. देन थंब डिनोटेड द डायरेक्शन ऑफ फोर्स, इंडेक्स डिनोटेड direction of the magnetic field and middle finger denoted represented direction of the current, flowing current. Okay, understood all of you? So this is the right hand thumb rule. Fleming left hand rule, here is not thumb, and this is the Fleming right hand rule. आता हा आणि हा याच्यामध्ये बरेच जण कन्फ्यूज होतात. राईट हँड थंब रूल आणि फ्लेमिंग राईट हँड रूल. इथे थंब नाही आहे, इथे थंब बोलताना नाही आहे, लिहिताना नाही आहे. इथे लिहिताना पण थंब आहे. म्हणून थंब म्हणला की आपला लोगो आठवायचा, आणि नुसता थंब नाही आला की मग फ्लेमिंग राईट हँड रूल, आणि मग कोण काय दाखवतं बघा. पण हा जर लक्षात आलाय ना, हा लर्न झालाय ना, सिमिलर वे, एकच शब्दात मध्ये बदल आहे, बाकी सेम. पुन्हा पुन्हा स्टडी नका करू. म्हणून तर सांगतोय आपण, कोचिंग नाही करत आहे. विचार करा विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांना विचार करायला लावतो आपण. बघा, thumb direction of the force, yes, thumb denoted direction of force. Okay, index finger direction of magnetic field, yes, this is also index finger direction of the magnetic field. म्हणजे बघा, राईट हँड फ्लेमिंग राईट हँड रूल अँड फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल सेम आहे. मग कशात फरक आहे? व्हॉट इज द डिफरन्स? मिडल फिंगर, मिडल फिंगर डायरेक्शन ऑफ करंट आहे. तुम्ही म्हणशाल मग इकडे काय? करंटच आहे, पण डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट. इंड्यूस करंट, प्रवर्तित धारा आहे, इंड्यूस करंट आहे. एवढाच एक शब्द वाढलेला आहे आपला, इंड्यूस. इथे सिंपल करंट आहे आणि इथे इंड्यूस करंट आहे. दिस इज द डिफरन्स बिटवीन द फ्लेमिंग लेफ्ट हँड अँड फ्लेमिंग राईट हँड रूल. येऊ शकतो राईट हँड थंब रूल, फ्लेमिंग लेफ्ट हँड अँड फ्लेमिंग राईट हँड रूल. ओके, डिफरन्स कळलेला आहे तुम्हाला. आता त्यापुढे जायचं आहे आपल्याला इलेक्ट्रिक मोटर. त्याच्या ॲप्लिकेशन पाहायचे आहेत आपल्याला, ॲप्लिकेशन्स. मग फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल कुठे वापरायचा, फ्लेमिंग राईट हँड रूल कुठे वापरला जातो, की ॲप्लिकेशनमध्ये कुठे याचे यूज आहेत ना मित्रांनो. मग त्यातला पहिला यूज बघूया आपण, इलेक्ट्रिक मोटर. फॅन, मिक्सर, विहिरीवर पाणी काढण्यासाठी बसवलेली मोटर, एनिवे शिलाई मशीनची मोटर, एनिवे इलेक्ट्रिक मोटर. व्हॉट इज मीन बाय मोटर, असाही क्वेश्चन येऊ शकतो. A device which converts electrical energy into mechanical energy is called dash. असा क्वेश्चन येऊ शकतो CET-ला. A device which converts electrical energy into mechanical energy, converts electrical energy into mechanical energy is called as electric motor. Okay, and this electric motor can be used by the principle Fleming left hand rule. Fleming left hand rule वापरला जातो in motor. Which principle can be used? असाही क्वेश्चन येऊ शकतो. Fleming left hand use in the left hand rule, sorry, motor, electric motor. Okay, so next point, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इथे इंड्यूस शब्द आला ना, म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, प्रवर्तित चुंबक धारा, चुंबकीय प्रवर्तन, चुंबकीय प्रवर्तन, सॉरी, चुंबकीय प्रवर्तन. अ प्रोसेस बाय विच अ चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड इन अ कंडक्टर इंड्यूसेस अ करंट इन अनादर कंडक्टर इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सिंपल आणि साधी डेफिनेशन आहे, पण बरेच जण कन्फ्यूज होत आहेत की अ प्रोसेस बाय विच चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड चेंज केल्यामुळे काय होतं, अ कंडक्टर इंड्यूसेस अ करंट इन अनादर कंडक्टर. मॅग्नेटिक फील्ड चेंज केलं की त्याच्या शेजारच्या कंडक्टरमध्ये करंट प्रोड्यूस होतो. करंट बघा, अ कंडक्टर इंड्यूसेस करंट इन अनादर कंडक्टर. हा याच्या शेजारच्या कंडक्टरवर करंट इंड्यूस करतो अनादर कंडक्टरवर, तो जो करंट आहे शेजारच्या कंडक्टरवर तयार झालेला, त्याला म्हणतोय आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तिथे जे तयार झाले त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. शेजारच्या तयार झालेला असतो.
process by which changing magnetic field in a conductor induces a current in another conductor is called electromagnetic induction. हे दोन आहेत. याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड चेंज केलं आणि इकडे करंट इंड्यूस होतो, याला आपण मॅग्नेटिक इंडक्शन होतोय. म्हणजे इकडच्याच चेंज करतो आणि करंट मात्र इकडे इंड्यूस होतोय, प्रोड्यूस होतोय. दी प्रोड्यूस्ड करंट इज कॉल्ड ॲज इंड्यूस करंट. खाली येणार आहे. नेक्स्ट टॉपिक, फॅराडेज लॉ, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फॅराडेज लॉ, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणलं की फॅराडेज लॉ, आणि फॅराडेज लॉ म्हणलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मॅच द पेअर्स साठी येऊ शकतो. याचं सूत्र जुळवून ठेवा. भरपूर सायंटिस्ट आहेत या चॅप्टरमध्ये, पण वन शॉटसाठी आपण फास्ट चाललेलो आहोत, तरी मी शेवटी घेईल. द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉईल चेंजेस, करंट इज इंड्यूस इन दिस कॉईल, दिस प्रोड्यूस्ड करंट इज कॉल्ड ॲज अ इंड्यूस करंट. मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉईल, बघा, नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स, हाऊ मेनी नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स पासिंग थ्रू द कॉईल चेंजेस, पासिंग थ्रू द कॉईल चेंजेस. ह्या ज्या कॉईलमधून चेंजेस काय, त्या काय चेंजेस करतात, करंट इज इंड्यूस इन द कॉईल. ज्यावेळेस नंबर ऑफ लाईन चेंज केल्या इकडे मॅग्नेटिक लाईन, की शेजारच्यावर काय तयार होतोय, करंट इज इंड्यूस, and this produced current is called as induced current. Induced current. ओके. इंड्यूस करंट जर लक्षात आला असेल तर इंड्यूस करंटचा संबंध कुठे आला रे, फ्लेमिंग राईट हँड रूलमध्ये आला. आणि म्हणून इंड्यूस करंट म्हणजेच फ्लेमिंग राईट हँड रूल. इंड्यूस करंटचं ॲप्लिकेशन बघूया. फ्लेमिंग लेफ्ट हँडचं ॲप्लिकेशन आहे इलेक्ट्रिक मोटर, आणि फ्लेमिंग राईट हँड रूलचं ॲप्लिकेशन आहे स्टुडंट्स जनरेटर. जनरेटर, इलेक्ट्रिक जनरेटर, ज्याला मराठीत आपण जनित्र म्हणतो. मोटरला मराठीत चलित्र म्हणतो आणि जनरेटरला जनित्र म्हणतो. ओके. मेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्ट इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्ट इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, दॅट्स कॉल्ड इलेक्ट्रिक जनरेटर. पण इलेक्ट्रिक जनरेटरचे दोन प्रकार आहेत. ते का, ते नंतर बघूया. आधी त्याची कन्सेप्ट क्लिअर करूया. देर आर द टू टाइप्स ऑफ करंट. फर्स्ट इज डायरेक्ट करंट अँड अल्टरनेटिंग करंट. डायरेक्ट करंटचे आपल्या भारतामध्ये, इंडियामध्ये, इंडिया म्हणायला बंदी आहे बरं का आता, म्हणून भारतच म्हणा. ओके. डायरेक्ट करंट भारतामध्ये फ्रिक्वेन्सी आहे 0 हर्ट्जची, बट अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्ज. MCQ महत्त्वाचा. अल्टरनेटिंग करंटची 50 हर्ट्जचे आहे इंडियामध्ये, आणि डायरेक्ट करंट 0 हर्ट्ज आहे. पण डायरेक्ट करंट कशाला म्हणायचं, ओनली वन डायरेक्शन, करंट फ्लो इन ओनली वन डायरेक्शन, दॅट इज डायरेक्ट करंट. अँड करंट फॉरवर्ड रिव्हर्स डायरेक्शन, रिव्हर्स आणि पिरियॉडिक, रिव्हर्स अँड पिरियॉडिक. तुम्हाला ते मिरची कांडप यंत्रामध्ये पाहिलं असेल, ठॉक 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 ठॉक, एक खाली एक वर, एक खाली एक वर. पिरियॉडिक असतो आणि रिव्हर्स कंडिशन असतो. असा असा रिव्हर्स कंडिशन पुन्हा जागेवर होतो, पण पिरियॉडिकली. असं जर रिव्हर्स येत असेल तर त्याला म्हणतात अल्टरनेटिंग करंट. त्याचा फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्ज. ओनली वन वे असेल तर त्याला म्हणतात डायरेक्ट करंट, आणि त्याची फ्रिक्वेन्सी आहे 0 हर्ट्ज. आणि व्हेन वी यूज द DC, दॅट मीन्स डायरेक्ट करंट, ज्याला आपण DC म्हणतो. रेडिओ, टेप, TV, घरी वस्तू असतील तर बघा DC सर्किट लिहिलेलं असतं, AC सर्किट लिहिलेलं असतं. DC सर्किट, दॅट मीन्स डायरेक्ट करंट. व्हेन वी यूज द डायरेक्ट करंट देन कॉल्ड ॲज DC जनरेटर. अँड व्हेन वी यूज AC करंट देन कॉल्ड ॲज AC जनरेटर. जनरेटर जनित्र, वीज तयार करतो. मेकॅनिकलचं इलेक्ट्रिकलमध्ये रूपांतर करतो, आणि मोटरचं उलटे, इलेक्ट्रिकलचं मेकॅनिकलमध्ये रूपांतर करते. मोटर, मोटिवेट, मोबाईल, मोटाईल म्हणजे हालायला लावणे, मोटाईल. जनरेट, प्रोड्यूस करणे. इथे वीज प्रोड्यूस होते, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते, आणि इकडे त्या प्रोड्यूस झालेल्या इलेक्ट्रिसिटीवर यंत्राला, मेकॅनिकल्स, मशीनला हालायला लावलं जातं, चालायला लावलं जातं. इलेक्ट्रिकल कन्व्हर्ट इंटू मेकॅनिकल, आणि इकडे मेकॅनिकल कन्व्हर्ट इंटू इलेक्ट्रिकल. दोन्ही गोष्टी जुजबी आहेत, छान आहेत, छान आहेत. हे हालायला लावतं आणि हे तयार करतं, हे जनरेट करतं, प्रोड्यूस करतं, आणि इकडे इकडे
हालायला लावतात, चालायला लावतात, म्हणून याला आपण इलेक्ट्रिकलचं मेकॅनिकल म्हणतो, इलेक्ट्रिकलचं मेकॅनिकल म्हणतो. आणि शेवटी मग शॉक सर्किट झालं वगैरे वगैरे अनेक गोष्टी झाल्या तर मग मात्र हे सगळं डिस्ट्रॉय होतं, सर्किटच कोलॅप्स होऊन जातं, सगळं सर्किट कोलॅप्स होत होतं. मग शॉर्ट सर्किट वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय डीपमध्ये बघणं गरजेचं आहे, पण आपण वर सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. फक्त फॅराडेज लॉ म्हणलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे लक्षात ठेवा. मग अनेक नंतर आपल्याला युनिट्स आहेत. 1 मिली ॲम्पियर इज इक्वल टू 10⁻³ ॲम्पियर. त्यानंतरचा हा झाला एक. दुसरा फॅराडेज लॉ म्हणलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, इंड्यूस करंट म्हणलं की फ्लेमिंग राईट हँड रूल. ह्या सगळ्या गोष्टींची टेक्निक असं कनेक्शन जुळवून ठेवा तुम्ही. ॲम्पियर हे करंटचं युनिट आहे, ॲम्पियर हे करंटचं युनिट आहे. व्होल्ट हे पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट आहे, व्होल्ट हे पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट आहे. ॲम्पियर हे करंटचं युनिट आहे. ओम हे रेजिस्टन्सचं युनिट आहे. मिली ॲम्पियर 1 मिली ॲम्पियर इज इक्वल टू 10⁻³ ह्या सगळ्या मग -10⁻³ ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, तरच तुम्हाला बऱ्यापैकी वरवर मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण याच्यासाठी अजून डीपमध्ये याचा वापर करून तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला MCQ इझी जातील. 10ची पॉवर कशी काढायची, 10ची पॉवर कमी कशी होते, जास्त केव्हा होते, हे सगळं शिकावं लागेल. पण फास्ट रिव्हिजनमध्ये आपल्याला जास्तीत जास्त द्यायचे, कमी वेळेत द्यायचे, म्हणून तो आपण प्रयत्न केलेला आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो काळजी करू नका. कुणाचे जर मॅथचे काही पार्ट मिस झाले असतील तर काळजी करू नका. आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मॅथच्या सर्व पार्टची लिंक देणार आहोत. काही चॅप्टर आपण घेतले नाही ते पण घेणार आहोत. त्या सर्व मॅथच्या चॅप्टरची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला भेटेल, म्हणून तुम्ही काही काळजी करण्याचं काम नाही. पुन्हा CET साठी त्या लिंकवर जा, त्या व्हिडिओ पहा, आपल्या मित्रांसाठी लाईक करा, त्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. ओके, तुम्हाला याच्यात काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. CETचा अभ्यास चालूच ठेवा, कारण याचा तुम्ही म्हणा सर CETची तारीखच डिक्लेअर नाही आहे, नसू द्या, आपल्याला डिप्लोमासाठी आणि 11th सायन्ससाठी याचा वापर होणारच आहे. मग माघार कशासाठी घ्यायची, CETही होईल, 11th सायन्सही होईल आणि डिप्लोमा होईल. मग चला तर अभ्यास कंटिन्यू ठेवूया. ओके, पुन्हा भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. डन.